श्री स्वामी समर्थ. श्वेता झूम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गौरायांसाठी सुंदर अशी हँडमेड नथ. तर बघू शकता खूप सुंदर लुक यामुळे गौरायांचा येणार आहे. तर ह्या नथ तयार करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण बघणार आहोत. तर चला, यासाठी सर्वप्रथम मी घेतलेले आहेत इथे मोती, त्यानंतर घेतलेले आहेत गोल्डन मनी, त्यानंतर आपण आता इथे आपण घेतलेले आहे रेड स्टोन आणि रेड कलरचे क्रिस्टल. त्यानंतर आपण यूज करणार आहोत जे क्रिस्टलच्या साइडने जे बीड्सला पॅक करायला आपण टाकतो ते. त्यानंतर बेस्तार. त्यानंतर मी इथे लटकन तयार करण्यासाठी काही गुंजा वापरणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 0.3 mm ची गेज तार. तर चला, त्यासाठी आता मी इथे सर्वप्रथम तर मी इथे जी बेस तार आहे आपण ती कट करून घेणार आहोत. साधारणतः मी इतक्या साइज मध्ये ही तार कट करून घेतलेली आहे. आपण हे जी नथ आहे ती गौरायांसाठी बनवत आहोत. तर आता इथे आपण जो काही रेड स्टोन आहे तो बेस तारेमधून ओवून घेणार आहोत. तर आता आपण गेज तार घेतलेली आहे आणि स्टोन मधून ओवून त्याला सर्वप्रथम पॅक करून घ्यायचं आहे स्टोनलाच. सर्वप्रथम आता आपण याला इथेच तारीला स्पिन करून घेणार आहोत आणि वरच्या साईडला देखील स्पिन करून घेणार आहोत नॉर्मली, जेणेकरून आपल्याला मणी ओवताना व्यवस्थित मणी ओवायला येतील. अशा पद्धतीने बघू शकता. आता आपण काय करणार आहोत, स्टार्टिंगला एक मोती ओवून घेणार आहोत आणि त्यानंतर गोल्डन बीड्स. गोल्डन बीड्स साइडला करून आता आपण यातून मोतीमधून तार ओवून घेणार आहोत रिपीटला. स्टार्टिंगचा मोती व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. यानंतर पुन्हा सेम प्रोसेसने आपण रेडी करून घेणार आहोत. पूर्ण स्टोनच्या साइडला आपल्याला असे मोती बसवून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण पहिले स्टार्टिंगला मोतीच ओवून घेणार आहोत आणि नंतर पॅक करणार आहोत राऊंड नुसार. आपल्याला स्टोनच्या साइडला जेवढे हवे आहेत तेवढे मोती बसवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आता मी सगळे मोती बसवून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण राऊंडला मोती तयार लावून घेतलेले आहेत आणि आता आपण याला पॅक करत चालणार आहोत. पूर्ण राऊंड हा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. मोत्यामधून तार घेऊन आपण स्टोन मधून ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण राऊंड मोत्यांचा
आणि स्टोनचा पॅक करून घेणार आहोत. एकाड एक मोती सगळे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण मोती पॅक करून घेतलेले आहेत. आता याला मागच्या साईडने आपण व्यवस्थित एकाड एक मोती पुन्हा पॅक करून घेणार आहोत तारीवरती. जेणे मोती देखील पॅक होत चालतील आणि तार देखील पॅक होत चालणार आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीमध्ये आपला हा जो नथीचा स्टोन आहे तो पॅक करून झालेला आहे. बघू शकता. आता या खाली आपण हे जे मधलं राऊंडवालं मोत्यांचं पॅन्डल आहे ते तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 6 मोती ओवून घेणार आहे. 6 मोती आपण ओवून घेणार आहोत आणि त्याचा राऊंड तयार करणार आहोत. आणि आता आपण याला इथे अशा पद्धतीने पॅक करून घेणार आहोत तारेवरतीच. आणि असं एकदम मधोमध साईज चेक करून घेणार आहोत. आता आपल्याला यामध्ये हा रेड जो स्टोन आहे तो ओवून घ्यायचा आहे आणि मध्ये याला आता आपण स्टार मध्ये पॅक करून घेणार आहोत. तर स्टार मध्ये पॅक कसं करत चालायचं आहे. 2 मोती धरणार आहोत. 2 मोत्यांमधून तार ओवून घेतली वरच्या साईडने, ती खालून एकाच मोतीच्या वरती काढून घ्यायची आहे आपल्याला अशी. त्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस पुढच्या मोतीला 2 मोत्यांमध्ये पॅक करून घेणार आहोत तार. तर अशा पद्धतीने पॅक करून झालेले आहे आपलं हे फूल. तुम्ही बघू शकता. आता यानंतर आपण काय करणार आहोत. एक छोटा मीडियम साईजचा जो मोती आहे तो ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आणि त्याला पुढे तारीने थोडंसं पॅक करून घेणार आहोत. त्यानंतर क्रिस्टल मनी ओवायचा आहे आपल्याला. त्यासाठी मी इथे त्या साईडने हे गोल्डन कलरची छत्री टाकून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा रेड क्रिस्टल ओवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा छत्री ओवून घेणार आहोत. आणि व्यवस्थित पुढच्या साईडने पुन्हा तार पॅक करून घेणार आहोत.
अशा पद्धतीमध्ये इथे आपले नथीचा सेप रेडी झालेला आहे, बघू शकता. आता यानंतर आपण काय करणार आहोत, पुन्हा एक मीडियम साईजचं मोती इथे ओवून घेणार आहोत आणि आता आपल्याला खाली लटकन तयार करायचे आहे, ते रेडी करणार आहोत. तर आता आपण लटकन तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे गुंजा घेतलेले आहेत आणि याला मधोमध कट करून घ्यायचं. त्यानंतर मीडियम साईज मोती आपण यात ओवून घेणार आहोत आणि पकडणी आपल्याला इथे तार अशा पद्धतीने पकडून घ्यायची आहे आणि 1-2 राऊंड मारून घ्यायचे आहे. एक्स्ट्रा जी तार आहे आपण ती कट करून टाकणार आहोत. असे आणखी आपण 2 लटकन तयार करून घेणार आहोत. असे मी 3 लटकन रेडी करून घेतलेले आहेत. आपण याला एंडिंगला ओवून घेणार आहोत. आणि आता आपल्याला इथे लूप तयार करायचं आहे. तर आपण छोट्या साईज मध्ये लूप रेडी करून घेणार आहोत. आणि एक्स्ट्राची जी तार आहे आपण ती इथे कट करून टाकणार आहोत. अशा पद्धतीमध्ये अशा प्रकारे आपण नथीला सेप वगैरे देऊन घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली गौरायांची नथ रेडी झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.